श्री नवनाथ भक्तिसार अध्याय 2. दत्तप्रभूंचा मच्छिंद्रनाथास उपदेश, शाबरी विद्येची निर्मिती व ब्राह्मण स्त्रीस भस्मदान. भगवान शंकर व श्री दत्तात्रय बद्रिका वनाची शोभा पाहत 3 दिवस संचार करीत होते. फिरता फिरता त्यांची पावले अचानक थबकली. त्या अरण्यात एके ठिकाणी 17-18 वर्षाचा बालयोगी मच्छिंद्र घोर तपश्चर्या करीत होता. त्यावेळी त्याचा अस्थिपंजर देह पाहून शिव आणि दत्तप्रभू दोघांनाही मोठे आश्चर्य वाटले. मग भगवान शंकरांनी त्याचा तपश्चर्या हेतू जाणून घेण्यासाठी दत्तात्रयानं त्यांच्यापाशी पाठविले. त्यांनी मच्छिंद्रनाथाकडे जाऊन त्याला हाक मारली व म्हणाले, हे तपस्वी तरुणा, तू एवढे घोर तप कशासाठी करीत आहेस? ते ऐकून मच्छिंद्रनाथाने मोठ्या कष्टाने डोळे उघडले व समोर एका महायोग्याला पाहून नम्रपणे वंदन करून म्हणाले, गुरुदेव, गेल्या 12 वर्षात मला येथे एकही मनुष्य दिसला नाही, पण ज्या अर्थी आपण येथे येऊन मला तपाचा हेतू विचारित आहात, त्या अर्थी आपण मला अनुग्रह रूपी प्रसाद देण्यासाठीच येथे आला आहात असं वाटते. तरी कृपया आपला परिचय द्या. तेव्हा दत्तप्रभू म्हणाले, मी यत्रिनंदन असून तुझ्यावर कृपा करण्यासाठीच आलो आहे. ते ऐकून मच्छिंद्रनाथाच्या डोळ्यात कृतज्ञतेने अश्रू तरळले. गुरुदेव, आपण सर्वज्ञ असूनही माझी 12 वर्ष उपेक्षा का केली? असे म्हणून त्याने त्यांचे चरण धरले. तेव्हा कारुण्यमूर्ती दत्तप्रभूंनी मोठ्या प्रेमाने त्यांचे सांत्वन केले. त्यांच्या मस्तकी आपला वरदहस्त ठेवून त्यांना दिव्य मंत्राचा उपदेश केला. त्या उपदेशाने मच्छिंद्रनाथाच्या अंतःकरणात निजबोध ठसला आणि त्याला एक ब्रह्मतत्वच सर्वत्र व्यापून असल्याची खूण पडली. त्यानंतर दत्तप्रभूंनी त्याला शंकराच्या चरणांवर घातले. त्यावेळी त्यांच्या सूचनेवरून भगवान दत्तात्रयांनी मच्छिंद्रनाथाला त्याला विद्या, मंत्र व तंत्र शिकविले. त्याला देवतांची शक्ती प्राप्त करून दिल्या. अशा प्रकारे त्यांना सर्व गोष्टीत समर्थ केल्यानंतर दत्तप्रभूंनी त्याला संप्रदायाच्या परंपरेनुसार योग दीक्षा देऊन नाथ ही संज्ञा, शैली, श्रृंगी आदी अलंकार, नाथपंथी भूषणे व दीक्षाची सामर्थ्य देऊन नाथ संप्रदाय वाढविण्याची आज्ञा केली. त्यानंतर ते स्वस्थानी परतले आणि त्यांच्या आज्ञेने मच्छिंद्रनाथही दक्षिणेकडे निघाले. पुढे पदभ्रमण करीत मच्छिंद्रनाथ सप्तशृंग पर्वतावर गेले. तेथे अंबेचे दर्शन घेऊन ते तिचे स्तवन करू लागले. संकटग्रस्त लोकांना उपयोगी पडेल असे दिव्य शास्त्र आपण काव्य रूपाने रचून ठेवावे अशी स्फूर्ती त्यांना मातेच्या कृपेने झाली. पण त्यासाठी देवतांची अनुकूलता आवश्यक होती. म्हणून त्यांनी देवी सन्मुख 7 दिवसांचे अनुष्ठान केले. त्या सेवेने संतुष्ट झालेल्या भगवतीने त्यांना दर्शन देऊन त्यांची इच्छा विचारली असता ते म्हणाले, माते, शाबरी विद्येवर कवित्व करण्याचा मानस आहे. त्या कार्यात सुयश लाभण्यासाठी मला मदत कर. तेव्हा देवीने त्याला मार्तंड पर्वतावर नेले. तिथे त्यांच्याकडून बीज मंत्रोक्त आवाहन करविले. त्या प्रभावाने तिथे कांतिमान आणि विशालकाय असा नागवृक्ष प्रकट झाला. तो समस्त सिद्धींचे भांडार होता. त्याच्या प्रत्येक फांदीवर विविध दैवतांचा निवास होता. देवीने नाथाला त्यांचा परिचय करून देऊन त्यांना वश करून त्यांचा विद्यामंत्र प्राप्त करण्यासाठी एक अत्यंत प्रभावी उपाय सांगितला. ती म्हणाली, ब्रह्मागिरीजवळ अंजन पर्वत आहे. तेथे काचित नावाची एक दक्षिणगामी नदी आहे. तिच्या काठावर हत्तीच्या पावला एवढी 100 जलयुक्त कुंडे आहेत. पांढरी वेल घे. तिचा एक एक तुकडा प्रत्येक कुंडात टाकत पुढे जा. परतीच्या मार्गावर ज्या कुंडातील वेल सजीव दिसेल तेथील पाण्याने स्नान करून थोडे पाणी पी. त्याने तुला मूर्छा येईल. त्यावेळी मूर्छा जाईपर्यंत तू सूर्याच्या 12 नामांचा सतत जप कर. त्यामुळे तू शुद्धीवर येशील. त्यानंतर सूर्याला वंदन करून तू त्या कुंडातील पाणी एका कुपीत भरून येथे आण. मग पुन्हा एकदा सूर्याच्या 12 नामाचा उच्चार करून त्या पाण्याने या नागवृक्षाला सिंचन कर. त्यामुळे या वृक्षावरील एक देवता प्रसन्न होऊन तुला ज्ञान देईल. यात मनोधैर्याने 6 महिने अथक परिश्रम करावे लागणार आहेत.
म्हणजे प्रत्येक वेळी एक, याप्रमाणे सर्व देवता तुला अनुकूल होती. ते ऐकून नाथाने तिला वंदन केले. तेव्हा त्याला आशीर्वाद देऊन देवी स्वस्थानी निघून गेली. त्यानंतर देवीने सांगितल्याप्रमाणे सर्व विधी यथासांग करून नाथाने 6 महिन्यात परिश्रमाअंती त्या नागाश्वत्थावरील सर्व दैवते प्रसन्न करून घेतली. त्यांनी दिलेल्या विद्यांच्या आधारे नाथांनी शाबरी विद्या म्हणून एक स्वतंत्र ग्रंथच लिहिला. अशा प्रकारे सामर्थ्य होऊन तो नाथ बंगालकडे निघाला. बंगालमध्ये चंद्रगिरी नामक गावात सर्व पदयाळ नावाचा एक श्रीमंत धर्मानुगामी ब्राह्मण राहत असे. त्याची पत्नी ही सुंदर, सद्गुणी व पतिव्रत स्त्री होती. त्या दाम्पत्यास मूलबाळ नव्हते, म्हणून ते दोघे व्यतीत असत. एके दिवशी नाथ त्यांच्या घरी भिक्षेसाठी गेले असताना त्याचे तेजस्वी रूप पाहून ब्राह्मणीने त्याला आपली व्यथा सांगितली. तेव्हा नाथांनी आपल्या झोळीतून चिमूटभर भस्म काढले. ते सूर्यमंत्राने भारले व तिला देऊन ती म्हणाले, तू याचे सेवन कर. याच्या प्रभावाने तुझ्या पोटी हरिनारायण जन्म घेईल. पुढे 12 वर्षांनी मी स्वतः त्याला अनुग्रह देईल. त्यानंतर तिने दिलेली भिक्षा घेऊन तो निघून गेला. ही गोष्ट त्या ब्राह्मणीने शेजारच्या स्त्रियांना सांगताच त्यांनी तिला कानफाट्या साधूंच्या चिटूक कथा सांगून घाबरवून सोडले. त्यामुळे तिच्या मनात विकल्प उत्पन्न होऊन तिने ते भस्म गोठ्याच्या मागे शेण टाकण्याच्या उकिरड्यात टाकून दिले. याचबरोबर अध्याय 2 समाप्त होत आहे.